आसामच्या कार्बी अँगलाँग भागात हे सुखोई 30 विमान कोसळल्याची माहिती मिळतेय। सुखोई विमान दुर्घटनेत मराठी फायटर पायलटचं निधनही झाल्याचं समोर येतंय। स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांचं निधन या सुखोईच्या क्रॅशमध्ये झाल्याचं समोर येतंय। आपले प्रतिनिधी प्रमोद उगले आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रमोद, काही वेळापूर्वीच माहिती मिळत होती की सुखोई विमानाचा अपघात झालाय, तर आता यात मराठी अधिकाऱ्यांचं निधन झाल्याचं समोर येतंय। काही कारणास्तव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जाऊ शकत नाहीये, तर सुखोई विमानाचा अपघातात मराठी फायटर पायलटचं निधन झाल्याचं समोर आलंय। आपले प्रतिनिधी प्रमोद उगळे आपल्या सोबत परत एकदा जोडले गेलेत। प्रमोद, सुखोई विमानाचा अपघात झालाय, तर त्यात मराठी फायटर पायलटचं निधन झाल्याचं समोर येतंय। नक्कीच वायुसेनेच्या ताफ्यातील सर्वात शक्तिशाली मानलं जाणारं सुखोई 30 हे विमान गुवाहाटीमधून काल रात्री प्रशिक्षणाच्या उद्देशाने त्यांनी उड्डाण केलं होतं आणि उड्डाणाच्या काही वेळेनंतरच हे जे विमान होतं ते रडारवरून बेपत्ता झालं होतं। आज सकाळी शोध मोहिमेदरम्यान ह्या विमान क्रॅश झाल्याची माहिती मिळाली। या मोहिमेत मराठमोळे फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुर्गावकर यांचं निधन झालंय। त्याचसोबत स्क्वॉड्रन लीडर अनुज यांचं देखील या अपघातात निधन झाल्याची माहिती मिळते। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आता भारतीय ताफ्यातल्या सगळ्यात शक्तिशाली अशा सुखोई विमानाचा अपघात झाला होता, तर काही कारणास्तव या दोन्ही अधिकाऱ्यांचा शोध लागू शकत नव्हता, मात्र आता त्यांचं निधन झाल्याचं समोर येतंय।